नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी कुठे बसलोय जरा बघितलं, थोडंसं वेग दाखवताना मी कसं बसलोय, कुठे बसलोय. मी एका गटारीच्या कडेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित गटारीच्या कडेला आहे. कारण दरवेळी जंगलात तुम्हाला झाडं दाखवत असतो, आज गटारीच्या कडेला झाड दाखवतो. कारण ते तिथंच उगवून येतं, तर दाखवणार कुठे? जंगलात तुम्हाला भेटू शकत नाही. तर माझ्यासमोर हा छोटासा नाजूकसा वेलवर्गीय पसरणारा, साधारणपणे गोलसर उंदराच्या आकाराची पानं असणारा मंडूकपर्णी किंवा याला ब्राह्मी म्हटलं जातं, सेंटेला एशियाटिका नावाचा हा वेल आहे. हा रुटिंग होत होत जातो, पसरत जातो. खास करून ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी उगवतो. जास्तीत जास्त म्हणजे जिकडे खत किंवा वेस्ट वॉटर ज्या ठिकाणी येतं ना, अशा ठिकाणी बऱ्याच वेळा हा येतो. काही वेळा चांगल्या ठिकाणी सुद्धा येत असतो. तर अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदामध्ये महत्व असणारा मंडूकपर्णी, नाव ठेवलंय त्याचं मंडूकपर्णी. त्याचा अर्थ आता क्लिअरली मी सांगू शकत नाही, निश्चितपणे नंतर तुम्हाला सांगेन, लक्षात घ्या. पण हे जे पान आहे त्याची भाजी देखील करून खाल्ली जाते. एक रानभाजी म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. बऱ्याच वेळा ब्राह्मी नावानं आपल्याला एक ब्रेन टॉनिक म्हणून उल्लेख केला जातो, पण ती ब्राह्मी ही नाही आहे. बॅकोपा मोनियरी नावानं जे आढळणारं घोळीसारखं झाड असतं त्याला ब्राह्मी म्हणतात, निर्ब्राह्मी म्हणतात. ते ब्रेन टॉनिक आहे, स्टिम्युलंट आहे आणि सगळ्यात मेध्य, ज्याला आयुर्वेदामध्ये मेध्य म्हटलं जातं, ते आहे. तर हे मात्र आपल्याला, हे जे औषध आहे हे त्वचा विकारामध्ये अत्यंत गुणकारी आहे. ज्या मुलांचे बोबडे असतात अशांना सुद्धा ही पानं खायला दिली जातात. त्याची भाजी करून खाल्ली जाते. याला करिवना असं देखील नाव आहे. खास करून सर्व प्रकारच्या त्वचा विकारामध्ये याचा रस अंगाला चोळण्याचा प्रघात आहे. बऱ्याच ठिकाणी हे वापरलं जातं आणि याची फुलं मात्र ओळखायला तुम्हाला सोपी असतात. थोडीशी लालसर फळं येतात. हे तुमच्या कुंडीत देखील लावू शकता. याचा उपयोग आणखीन एक महत्वाचा, ब्राह्मी आवला केस तेल नावानं तुम्हाला केस तेल सगळ्यांनाच माहिती असतं. टीव्हीला जाहिरात बघता तर केस वाढीसाठी किंवा केसांच्या आरोग्यासाठी जी ब्राह्मी वापरली जाते तर ती ही वापरली जाते. ब्रेन टॉनिक म्हणून वापरली जाणारी ही बॅकोपा मोनियरा आहे आणि ही जी आहे ती सेंटेला एशियाटिका आहे. कुंडीत लावा, तुमच्या केसांचं आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर भाजी देखील मिळेल. लहान मूल असेल त्याचं बोल सुधारतील आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं निसर्गाचा एक घटक जपल्याचं समाधान लाभेल. धन्यवाद.